नमस्कार, माझं नाव विलास आठवले. मी डोंबिवलीच्या साकर्ली गावामध्ये आहे. काल सकाळी 11:30 वाजता हे सगळे लोक जे आहेत आपल्या घरामध्ये होते, दुकानामध्ये काम करत होते, रस्त्यावर ये जा करत होते आणि त्यावेळी प्रचंड मोठा स्फोट झाला. मी आज डोंबिवलीमध्ये आलो. येताना मी ज्या कंपनीमध्ये स्फोट झाला ती जागा पाहिली. अक्षरशः चक्काचूर झाला होता. सगळ्यात महत्त्वाचं, मी आजूबाजूच्या घरांमध्ये गेलो आणि दुकानांमध्ये गेले तेव्हा दुकानाचे जे शटर आहेत, जे लोखंडी जाळ्या असतात त्या अक्षरशः वाकलेल्या आहेत. लोकांची घरं तुटलेली आहेत. या स्फोटामध्ये आत्तापर्यंत 7 ते 10 जणांचा मृत्यू झाला आहे. माझ्या डोळ्यासमोर एक मृतदेह काढण्यात आला. 100च्या वर अधिक लोक जखमी झालेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं, हे सगळे लोक आहेत आता दहशतीखाली जगतात. याचं कारण असं आहे की स्फोट हे वारंवार होतात आणि त्याचबरोबर केमिकलचा जो त्रास होतो, प्रदूषण जे होतं त्याच्यामुळे आपलं काय होणार, आपल्या मुलांचं काय होणार, अशा प्रकारची चिंता डोंबिवलीकरांना वाटते. मी आज चर्चा करणार आहे या लोकांचं म्हणणं काय. मी आज चर्चा करणार आहे, जाणून घेणार आहे की प्रशासनाचं म्हणणं काय आणि कुठे घोडं अडत आहे. ज्या ठिकाणी निवासी वस्ती आहे त्या ठिकाणी MIDC कशी आली, MIDC आधी आली तर निवासी वस्ती कशी वाढली, या सगळ्या मुद्द्यांवर मी चर्चा करणार आहे. माझ्यासोबत शिवसेनेचे, भाजपचे, काँग्रेसचे, संघर्ष समितीचे सगळे जे लोक आहेत जे यासाठी लढाई करतात, कधी प्रशासनाशी लढाई करतात, कधी आपल्या पक्षाची लढाई करतात. मी सर्वात आधी महिलांची व्यथा जाणून घेणार आहे की त्यांना या वेळेला काय वाटतं. काल एवढा मोठा स्फोट झाला, तब्बल 4 किलोमीटरच्या आसपास स्फोटाने डोंबिवली हादरली. मला हे सगळं, काल तुम्ही कुठे होतात आणि त्यावेळेला काय घडलं? हम लोग घर पे ही थे जब भी ब्लास्ट हुआ तो अचानक से ऐसा लगा क्या हुआ, हम लोग को लगा बॉम्ब ब्लास्ट हुआ और सीधा भाग कर आए जहाँ पे हमारे पहचान वाले रहते हैं MIDC एरिया में। वहाँ से उनको अपने घर पर लेकर के उनकी सेफ्टी के लिए हम लोग जहाँ जब से आ रहे थे तो वहाँ पे शटर टूटे हुए थे, स्लाइडिंग के कांच टूटे हुए थे, इवन किसी किसी की जो पुरानी इमारत है उसमें तो तिड़ भी पड़ गई थी। बहुत नुकसान हुआ। अभी डर लगता है अभी इस वक्त? डर तो ऐसा लगता है कि अभी जो है जिनके हाथ में जो प्रशासन है उनको कुछ करना चाहिए ताकि पब्लिक को ऐसा लगे कि हम लोग सब जगह पे है। काहीतरी केलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. मी विचारणार आहे की नेमकं काय केलं पाहिजे, पण मी जे सत्ताधारी लोक आहेत, जे पक्षात असतात, जे सत्ता राबवतात त्यांना विचारून यांच्याकडे पुन्हा येणार आहे. तुम्हाला आत्ता या क्षणाला काय वाटतं? आता सगळे मृतदेह काढण्याचं काम सुरू आहे, तुम्ही इथे सगळे राहता. ॲक्च्युली जेव्हा काल झालं ना ते सगळं, तेव्हा जेवढी आमची ओळखीचे आहेत सगळे, मी त्यांच्याकडे जाऊन त्या सगळ्यांना घरातून बाहेर निघा म्हणून असं मी सांगितलंच आहे सगळ्यांना की तुम्ही बाहेर व्हा, बाकी काही नुकसान होईल तुमचं ते, म्हणून तुम्ही बाहेर पडा. मीही स्वतः माझे दोघी मुलांना घेऊन मी पण बाहेर पडले. बाकी बाहेर आले तर बघील माझी मैत्रीण आहे ती, तिथे तर घरचं पूर्णच वाट लागली एकदम. स्लायडिंग वगैरे जे सगळे गेली, AC वगैरे तुटली, तिलाही लागलं, तिच्या मुलालाही लागलं. म्हणजे आता अशी ती भीती होती ती मनात, ती अजूनही कायम आहे. पण ते प्रशासन आमचे काहीतरी करायला पाहिजे त्याच्यासाठी. लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे, प्रशासनाने काहीतरी केलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं, या ठिकाणी या पाठच्या बाजूला सगळ्या केमिकल कंपन्या आहेत आणि ही सगळी जी घरं आहेत, इथे रेसिडेन्स लोक राहतात, इथे लहान मुलं राहतात, इथे महिला राहतात, इथे तरुण राहतात आणि राहतात. केमिकलचा त्रास असेल किंवा स्फोटांचा त्रास असेल, हा सगळा याचा झेलावा लागतो. मी सर्वात आधी महेश पाटील यांच्याकडे जातो कारण त्यांचा वॉर्ड आहे. मला हे सांगा, ही जी लढाई जी आहे ती अनेक दिवसापासून सुरू आहे. काल स्फोटाने लोक घाबरले नाहीत? जवळजवळ 3 वर्षापूर्वी मी असेच लढा दिला होता त्या केमिकल कंपन्यांविरोधात आणि आज 15 दिवसापूर्वी मी सर्व कंपन्यांना एक लेटर दिलं होतं की ह्या परिसरात तुम्ही केमिकलचं आहे तर नोकरांच्या सुरक्षेचा किंवा जनतेच्या तुम्ही काय उपाययोजना केली आहे. ठीक आहे, मी पुन्हा तुमच्याकडे येतो. मी चर्चा करतोय डोंबिवलीकरांच्या मनामध्ये काय चाललंय. केमिकल झोन हटवायला पाहिजे अशी मागणी अनेक वर्षापासून होत आहे. सगळ्यात महत्त्वाचं, काल आम्ही या सगळ्या स्फोटाची सर्वात आधी बातमी दिली. सर्वात आधी बातमी जय महाराष्ट्रावर होती. कसा प्रकारचा स्फोट झाला, किती जखमी आहेत, या सगळ्याचं वृत्तांकन आम्ही काल केलं. आज सकाळी या स्फोटामधल्या ज्या 2 मुली आहेत, 12 वर्षाची मुलगी आणि 22 दिवसांची मुलगी, याचंही आम्ही चित्रण केलं. 22 दिवसाच्या मुलीचं आणि 12 दिवसाच्या मुलीचं काय त्रास झाला मुलीला, हेही आम्ही कव्हरेज केलं. अशा छोट्या मुलीला स्फोटामुळे कानातून रक्त आलं. महिलांचे जे डोळे आपण पाहू शकतो, त्या स्फोटामुळे महिलांच्या डोळ्यांना इजा झाली आहे. अनेक तरुणांच्या किंवा अनेक कामगारांच्या, अनेक लोकांच्या छातीमध्ये काचा घुसलेल्या आहेत. अशा प्रकारच्या या सगळ्या काचा आहेत, या सगळ्या हा मार लागलेला आहे. अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये डोंबिवलीकर आणि साकर्ली भागातले जे लोक आहेत ते इथे दिवस काढत आहेत. मनसेचे जे नेते आहेत किंवा इथले जे मनसे स्टाईलनी काम करणारी लोक आहेत तेही इथे आहेत. सचिन पोटे काँग्रेसचे तरुण नेते आहेत. मला हे सांगा की
या सगळ्यांच्या आता मनामध्ये जे चाललंय आणि हे मनामध्ये चाललेलं असताना सगळ्यात मोठी जबाबदारी सगळ्या राजकीय पक्षांची असते. याचं कारण एक सत्तेवर असतो, एक विरोधक असतो. हे का होत नाहीये, याला वेग का येत नाहीये? खरं तर हा विषय आता राजकारण करण्याचा नाही आहे. प्रथम मी काँग्रेस पक्षाच्या वतीने जे या दुर्दैवी स्फोटामध्ये मृत पावलेले नागरिक आहेत त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. खरं तर ही जी वसाहत आहे डोंबिवली आणि ही MIDC याच्यामध्ये 300 मीटरचं देखील अंतर नाही आहे. आणि माझ्या मते ह्या केमिकल फॅक्टऱ्या हे पेरलेले बॉम्ब आहेत, मानवी वस्तीत पेरलेले बॉम्ब आहेत. गेल्या 3 वर्षामध्ये अनेक घटना इथे स्फोटाच्या इथे घडलेल्या आहेत. तरी पण सरकार असेल किंवा MIDC असेल याच्यातनं कुठलाही शहाणपणा त्यांनी घेतलेला नाही. आणि त्याच्यामुळेच आज तुम्हाला मी एक माहिती देतो, इथे जे 200-250 कंपन्या आहेत त्याच्यामध्ये रासायनिक आणि विषारी वायू हाताळले जातात बऱ्याच कंपन्यांमध्ये. त्याच्यामध्ये त्याचा साठा कितपत असला पाहिजे याला देखील नियम आहेत, पण त्या नियम बाह्य साठा तो तिथे उपलब्ध करतात. आणि तुम्हाला सांगतो ही कंपनी ह्या आत्ता जो स्फोट झाला ती 7 ते 8 टनाची तिचा बॉयलर होता, पण इथे घाडा केमिकल नावाची कंपनी तिचा बॉयलर 21 टनाचा आहे. आपण विचार पण करू शकत नाही, जर त्या कंपनीत एक दुर्दैवी असा जर एखादा अपघात घडला तर इथे काय भयानक परिस्थिती होईल. कारण जर 7 ते 8 टनाच्या बॉयलरमध्ये 3 ते 4 किलोमीटर परिसरामध्ये जर त्याचा धक्का बसून लोकांना जखमी होऊ शकतात, तर घाडासारख्या केमिकल कंपनीमध्ये जर एखादी घटना घडली तर आपण विचार देखील करू शकत नाही हे ठीक झालं नाही, हे तुमच्या लोकांसाठी आहे. मला सांगा, तुम्ही सत्ताधारी आहात, विरोधक आहात, तुमची ताकद आहे इथे. तुम्ही राजकीय पक्ष म्हणून काम करत असताना या सगळ्या लोकांच्या मनात जी भीती आहे तुम्ही कमी केली पाहिजे. तुम्ही असं म्हणता की हे कंपन्या चुकीचं काम करतात, इथला जो काम करण्याची यांची पद्धत आहे ती चुकीची आहे. त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम प्रशासनाचं आहे आणि प्रशासनावर वचक राजकीय पक्षांचा असतो. 2 वर्ष आले आता राज्यामध्ये केंद्रामध्ये भाजप सेनाची सत्ता आहे आणि 2 वर्षामध्ये जी धोरणात्मक पाऊल या सरकारने ह्या MIDC संदर्भात जे घेतलं पाहिजे ते अजूनही घेतलं नाही. वेळोवेळी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला पानं पुसण्याचं काम सत्ताधाऱ्यांनी केलं आहे. मग ते 6,500 करोडचं पॅकेज असेल, MIDCच्या बाबत त्यांनी घेण्याचं कुठलं धोरण असेल, हे नेहमी त्यांनी कल्याण डोंबिवलीला वाळीत टाकल्यासारखं त्यांनी फक्त निवडणुकांसाठी आश्वासन देतात आणि त्याच्यापुढे कल्याण डोंबिवलीसाठी काही करत नाही. ह्या 2 वर्षाचा अनुभव आहे. मान्य आहे, आम्हाला 15 वर्ष आमची सत्ता होती इथे, पण इथे सत्ता जर शिवसेना भाजपाची गेल्या 15 वर्षापासून आहे. ज्यावेळेस इथे कुठल्या घटना घडायच्या त्यावेळेस ते शासनावर म्हणजे आमचं सरकार महाराष्ट्रात आहे आमच्यावर खापर फोडून मोकळे व्हायचे. पण आता तर तुम्ही इथे देखील सत्तेत आहात, महाराष्ट्रात आहात आणि केंद्रात देखील आहात, मग तुम्ही का कुठले ठोस उपाययोजना करत नाही असं ठीक आहे, मी येतो. मी भाजपच्या आणि शिवसेनेच्या लोक मी येतो तुमच्याकडे. मला मनसेच्या जे नेते आहेत त्यांचंही मत व्यक्त केलं पाहिजे. मला सांगा की तुम्ही अनेक अशी आंदोलनं आहेत की तुम्ही स्वतःहून नाक खुपसता किंवा तुम्ही स्वतःहून हे करता. एवढा लोकांचा जीव चालला आहे, लोकांना हे महिला असं म्हणतात की यांना जो स्मेल आहे तो ऐकायला येतो. त्यावेळेला तुमच्याकडून काही होत नाही प्रशासनाला किंवा सरकारमध्ये जे काँग्रेस असेल, NCP असेल, आता भाजप शिवसेना आहे, त्यांच्यावर काही दबाव आणू शकत नाही तुम्ही? तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो, जवळपास 3 केसेस मनसेच्या कार्यकर्त्यांवरती या MPCB जे बोर्ड आहे त्याच्या विरुद्ध आंदोलनं केली. 3 केसेस आहेत. मग अशी आमच्या मित्रांनी सांगितलं की आम्ही जेव्हा त्यांच्यावरती आंदोलन करायला जातो की त्यांच्या विरोधात जेव्हा उभा राहतो तेव्हा आमच्यावरच गुन्हे दाखल केले जातात. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे, मग काँग्रेस राष्ट्रवादीचे असू दे किंवा सेना भाजपाचा असू दे, इच्छाशक्ती असली पाहिजे. मगाशी तुम्ही प्रश्न विचारला की बफर झोन का नाही आहे. केमिकल इंडस्ट्री आणि निवासी विभाग, मेन बेसिक निवासी विभाग आहे हा MIDCचा थोडा पुढून चालू होतो. आज जर तुम्ही बघितलं तर इथपासून सगळीकडे म्हणजे वरतून तुम्ही गुगल अर्थवरून जर बघितलं तर सगळीकडे सराउंडिंग एरियामध्ये निवासी वस्ती झालेली आहे. याच्यातल्या काही जागा या MIDCच्या आहेत. या MIDCच्या जागांवर पण अनधिकृत बांधकामं झालेली आहेत. मग याला कोण दोषी आहे? MIDCचे अधिकारी दोषी आहेत आणि MPCB बोर्ड दोषी आहे. हे 2 जण दोषी आहेत. हे लोक काय करतात? या काही लोकांनी इथून गोल गोल उत्तर दिली. माझा स्पष्ट सरळ आरोप आहे, MPCBचे अधिकारी जे काय आहेत हे या सगळ्या कंपन्यांकडून, जेवढ्या रासायनिक कंपन्या आहेत, जे हॅझार्डस केमिकल ज्या निर्माण करतात, या सगळ्यांकडून हप्ते वसूल करतात. मग याच्यामध्ये स्थानिक पोलीस स्टेशन पण अंतर्भाव येतो त्याचा. MIDCचे अधिकारी हप्ते गोळा करतात आणि हे दर महिन्याला यांची हप्त्याची पाकिटं सुरळीत पोहोचतात. जर आम्ही आंदोलन केली कुठल्याही पक्षाने, व सेना भाजप असो, महाराष्ट्र नवनिर्माण सेना तर आहेच, काँग्रेस राष्ट्रवादी असो, तेवढीच 8 किंवा 10 दिवसाची थातुरमातुर कारवाई केली जाते. 8-10 दिवस बंद केलं जातं, पुन्हा तसंच चालू जातं. दुसरा एक मुद्दा तुम्ही सांगितलं की हे संपूर्ण केमिकल झोन इथून हटवा. हे ओव्हरनाईट शक्य आहे का मला सांगा? जसं सचिन पोटे यांनी सांगितलं की 2 वर्ष झाली केंद्रात, राज्यात, महापालिकेत, गेली अनेक वर्ष म्हणजे जवळपास 2 ते 3 दशकं झाली खासदार इथे शिवसेना किंवा भाजपाचाच असतो. मग आता अजूनही यांच्या लक्षात येत आहे का? ह्याच्यामध्ये काय रॉकेट सायन्स आहे का? सिंपल लॉजिक आहे.
ज्या केमिकल कंपन्या आहेत हॅझर्डस केमिकल सोडतात त्या कंपन्या आणि निवासी विभाग हा वेगळा असला पाहिजे. जर एखादी जास्त हॅझर्डस केमिकल कंपनी सोडणारी असेल त्यांना हद्दपार केलं पाहिजे. साधं सिंपल लॉजिक आहे, रॉकेट सायन्स काहीच नाही याच्यामध्ये. पण यांची इच्छाशक्तीच नाही हे सगळं करायची. तर कुणाची इच्छाशक्ती नाही आहे. हे सत्ताधारी आहेत, या सत्ताधाऱ्यांची अजिबात इच्छाशक्ती नाही. पूर्वी काँग्रेस राष्ट्रवादीची अजिबात नव्हती, आता सेना भाजपाची अजिबात इच्छाशक्ती नाही. आणि म्हणून एक गोष्ट सांगतो तुम्हाला इथे शेवटचं, की या इथून 2 फुटावर गेलात तुम्ही, 5 फुटावर गेलात की अभिनव शाळा आहे, त्याच्या बाजूला आर्य विद्या मंदिर आहे. शेकडो विद्यार्थी इथे शिक्षणासाठी येतात. हा नेमका मेचा महिना आहे म्हणून आपलं डोंबिवलीकरांचं सुदैव आहे. 11-11:30ला स्फोट झाला. यावेळेला स्कूल बसेस मोठ्या प्रमाणावर असतात. शेकडो लहान मुलांची, तुम्ही आता लहान मुलांचा इंटरव्ह्यू केला, त्या महिलेनी सुद्धा सांगितलं की लहान मुलं जर असती आणि शाळा सुरू असती तर कदाचित मोठा हे झालं असतं. तर यांचे आरोप आहेत. नाही, आरोप सर्व चुकीचे आहेत. एमआयडीसी बसवली कोणी, कोणाची सत्ता होती तेव्हा? काँग्रेसची सत्ता होती ना इथे. कल्याण डोंबिवली महापालिकेवर तेव्हा समजा हे बोलतात की सत्ता येते वर्षानुवर्षे. राज्यात सत्ता कोणाची होती? ह्याच लोकांनी बसवली नाही ते एमआयडीसी. ठीक आहे, आता आपल्याला कुठलाही राजकारण करायचं नाही. काही राजकारण न करता इथल्या आपल्या नागरिकांचं हित जपलं पाहिजे. सत्ता कोणाची आहे काय ते बोलण्यापेक्षा आपण इथे नाही, ठीक आहे. आता यांनी एक मुद्दा उपस्थित केला की जे केमिकल कंपन्या आहेत आणि पोल्युशन बोर्ड आणि पोलीस याच्यावर तर नियंत्रण पाहिजे ना सत्ताधारी पक्षाचं. होणार ना, सत्ताधारी होणारच. स्वतः आपले फडणवीस साहेबांनी सांगितलं की यांच्या कडक कारवाई होणार. मग ते एपीएमसी बोर्ड असू द्या, नाही होणार, एपीएमसी बोर्ड असू द्या, एमआयडीसी अधिकारी असू द्या, यांच्या कडक कारवाई होणार. कारण या लोकांनी जो हलगर्जीपणा दाखवलेला आहे त्यांच्यावर कडक कारवाई होणार. आता आपण सर्वांना विनंती माझी की आता ठीक आहे, याच्या कडक कारवाई होणार. मी भाजपकडे जातो. मला सांगा की देवेंद्र फडणवीस यांनी डोंबिवली आणि कल्याणच्या इलेक्शनला मोठं पॅकेज देऊ असं सांगितलं, पण त्याचबरोबर लोकांना आणखी काय, लोकांच्या काय मागणी आहेत याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं. केमिकल झोन संदर्भात कुठलीही घोषणा किंवा कुठली जी भूमिका आहे ती राज्य सरकारकडून पुढे येताना पाहायला मिळत नाही. काल मात्र स्फोट झाला आणि मग सरकारला जाग आली. नक्कीच काल ज्या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन माननीय मुख्यमंत्री साहेब स्वतः इकडे हजर झाले आणि त्यांनी काल आश्वासन दिलं इथं जो केमिकल झोन आहे तो लवकरात लवकर हटवण्यात येईल आणि लोकांना त्याच्यातून मुक्त करण्यात येईल असं काल स्वतः मुख्यमंत्र्यांनी आणि उद्योगमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं. नाही, आता हे म्हणतात की स्फोट झाल्यावर तुमचे डोळे उघडतात का? नाही, एवढ्या दिवसात हे चालूच होता. बरोबर आहे त्यांचं, पण त्याच्या अगोदर तुम्ही का नाही तेव्हा केला? आता सत्तेत आलं आणि एवढी मोठी घटना ह्याच्यापूर्वी कधी घडली नव्हती, आज पहिल्यांदा घडलेली आहे. आणि गांभीर्य लक्षात घेऊन स्वतः मुख्यमंत्री इथे आले त्यासाठी आणि त्यांनी तातडीने निर्णय घेतलेला आहे. 3 वर्षापूर्वी तुम्हाला आठवत असेल तर 3 वर्षापूर्वी सुद्धा इथे सगळा भंगारचा माफिया आहे. इथे या कल्याण शिळपाटा रोडला सगळा भंगार माफिया आहे. हे जे बॉयलर असतात, आज बॉयलरचा रिॲक्टरचा ॲक्च्युअल स्फोट झाला, बॉयलर स्फोट म्हणून म्हणतोय आपण, पण हे जे बॉयलर असतात ते भंगारमध्ये विकत घेतले जातात. त्या भंगारमध्ये विकत घेतलेला जो बॉयलर होता तो तोडत असताना त्याचा परत स्फोट झाला. तो स्फोट झाला, ते झाकण उडालं, ते परत 5-10 किलोमीटर लांब उडालं. तिथे कोणतरी बिचारा गाडी धुत होता, त्याच्या डोक्यावर पडलं, तो मेला. 3 ते 4 लोक त्यावेळेला पण मेले होते. 3 वर्षापूर्वीची डिसेंबरची घटना आहे. काय केलं नंतर? तेव्हा यांची सत्ता होती, आता यांची. अहो, आमचं म्हणणं काय आहे, आम्हाला काय भोपाळ होईपर्यंत थांबवणार आहेत का तुम्ही? सत्ताधाऱ्यांनी किती एवढं मोठं काम आहे, पोलीस स्टेशनला प्रेशर दिलं, एमपीसीबीचे अधिकारी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा. 9 ते 10 डेथ झालेत, अजून आकडा फुगण्याची शक्यता आहे. करा त्यांच्यावर दाखल गुन्हा, त्यांना होऊ दे रे, थोडा चाप बसू दे ना. ठीक आहे, मी तुमच्या संघर्ष समितीकडे पुन्हा येणार आहे कारण यांचे सगळे मुद्दे मी तुम्हाला विचारणार आहे. पण त्याच्या आधी राजकीय पक्षाचे कार्यकर्ते मतं मागायला येतात, इलेक्शन असेल, निवडणुका असतील तेव्हा मतं मागायला येतात, पण लोकांना जेव्हा खरोखरच त्रास होत असतो तेव्हा मात्र ते किती सहकार्य करतात किंवा त्यांची जी भूमिका आहे ती कशी मांडतात? यहाँ पे जो भी स्पॉट हुआ है उसकी वजह से बच्चे बहुत डर चुके हैं. हमारे फ्लोर पे एक बच्ची है 9 साल की, वो तो बेहोश हो चुकी थी पूरा, उसको 2-3 घंटे के बाद होश आया है. यहाँ पे जो भी ये लोग केमिकल छोड़ते हैं एवरी वीक एवरी डे, उसकी वजह से रातों को बहुत तकलीफ होती है, सो नहीं पाते हैं. यहाँ पे इतने डर चुके हैं लोग कि रात को नींद भी नहीं आ रही है लोगों को. इतना जोर से आवाज़ आया था कि सब लोग के कान भी सुन पड़ चुके थे. किसी को कुछ समझ में ही नहीं आ रहा था, सब लोग ऐसे ही. चलो, किसी को समझ में नहीं आ रहा था. मुझे ये बताओ कि जब वोट मांगने आते हैं यानी नेता लोग, अभी आप लोग को सब ये तकलीफ हो रही है, तो उस वक्त ये लोग कैसे ऐसे झगड़ते रहते हैं या फिर लोगों के लिए कुछ काम करते हैं? उसके बारे में तो मैं कुछ कमेंट नहीं कर पाऊंगी बिकॉज मैं यहाँ क्यों, आप डरती हो? 6 महीने से आई हूँ रहने के लिए. मैं यहाँ पे नहीं रहती थी, हम लोग डीएनसी के एरिया में रहते थे. हम लोग जस्ट यहाँ पे 6 महीने से रहने के लिए आए हैं, तो उसके बारे में तो मैं कुछ ज़्यादा कमेंट नहीं कर पाऊंगी. चला, ज्यांच्या घरात स्फोटामुळे नुकसान झालं तेही नागरिक माझ्यासोबत आहेत. तुमच्या घराचं वगैरे नुकसान झालं, काय काय झालं काल?
काल आम्ही अशी बसलेली नाश्ता करत होतो 11:15 वाजता. एकदम जोरात धुक्का आला. धुक्का आल्यावर पूर्ण शिलिंग बिलिंग पूर्ण खिडक्या पडल्या आमच्या. एकदम जोराचा एकदम या केला. मुलगी माझी एवढी रडायला लागली ना, मी घेऊन तिला बाहेर गेली. तिने खिडक्यांच्या पूर्ण काचा आणि भिंतीला पूर्ण किती किती वर्षापासून तुम्ही राहता? आता आम्हाला इथे बरीच 24 वर्ष झाली. 24 वर्ष झाली? 24 वर्ष हा त्रास सुरू आहे? अय्यो, आता मागे पण मध्ये 2-3 वर्षापूर्वी केमिकलचं झालेलं आणि संध्याकाळच्या टायमाला नेहमीच एकदम केमिकलचा वास सुटलेला असतो नेहमीच. दरवाजे बंद करून बसायला लागते आम्हाला. तुम्ही मतदान करता? हा, मतदान करते ना. कुणाला करता? मतदान आता काय करणार, जे आहेत आपले कार्यकर्ते. पण मला सांगा की मत मागायला येतात सगळे कार्यकर्ते है सर्व ना, येतात. की हात जोडतात, "व मत द्या आम्हाला, सर्व निवडून द्या." करतात. हे आता सगळे पॉलिटिकल लोक आहेत, हे तुमची अडचण जाणून नाही घेत? आता सर्व बघा ना, आता आमच्या गल्लीमध्ये तिकडे बघा, आता संपूर्ण आता लाद्या बिद्या लावून द्यायला पाहिजे ना. संपूर्ण मातीचं हे आहे. संपूर्ण कार्यकर्ते येतात, जेव्हा पाहिजे तेव्हा येतात ना ती लोक. मग आमचं सर्व करून द्यायला पाहिजे ना त्या लोकांनी. मग करत नाहीत? आता घरात बघा, घरात आमच्या तुम्ही घुसून बघा, पूर्ण 3 खिडक्यांच्या शिलिंग पासून सगळं पडलेलं आहे. पूर्ण भिंतीला चिरा गेले. आता आम्ही संपूर्ण शिलिंगला 8 लाख रुपये खर्च केलेला आहे. आता मला मगाशी मी तुमच्याशी बोलत होतो, आजूबाजूला खूप घाण आहे, गटर भरलेलं आहे, या सगळ्याकडे पाठीमागून बघून या पूर्ण आमच्या बाजूला पण पूर्ण घाण आहे. आमच्या बिल्डिंगच्या बाजूला तुम्ही येऊन खाली तिकडे बघा, खाली तुम्ही केवढी घाण आहे. आणि कालपासून कोणी सुद्धा तिकडे बघायला आला नाही. रोडला सकाळपासून सगळी माणसं एकरची एरियाची पूर्ण माणसं कोणच आलं नाही? त्यांना पाणी दिले का, कोणी त्यांना काही नाश्ता दिला का, काही कोणी दिला नाही. सगळी बसल्यात गप्प. कालपासून बघितलं का कोणीच नाही आला इकडे. रात्री 2:30 वाजले तेव्हा आम्ही इथे पाण्याच्या बाटल्या आणून दिल्या. पोलीस लोक बसले ते तेव्हा. काल इकडे घरी किती नुकसान झाले तुम्ही बघा. चला, लोकांचं नुकसान किती झालंय हे बघण्यासाठी राजकीय पक्षाचे कार्यकर्तेही आलेले नाही आहेत. त्यामुळे या प्रकरणाचं गांभीर्य किती घेतात असाही प्रश्न निर्माण होऊ शकतो. मी पुन्हा तुमच्याकडे सगळ्यांकडे येतो, कारण हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. इथे काही एकमेकांवर आरोप करून हा प्रश्न सुटणार नाही आहे. जेव्हा एकत्र येऊन या प्रकारची एक मुवमेंट सुरू होईल तेव्हा सरकारला कुठे ना कुठे स्टँड घ्यावा लागेल. मला हे सांगा, यांनी सांगितलं की जे कंपन्या आहेत त्यांच्याकडून पैसे जातात, पोलिसांकडून पैसे जातात आणि सगळ्या नागरिकांचं जे आरोग्य आहे ते धोक्यात आहे. राजकीय पक्षाचं याच्यावर काय वचक आहे किंवा राजकीय पक्षाचे कार्यकर्ते याच्यामध्ये सामील आहेत? नाही, राजकीय पक्षाचे कार्यकर्ते सामील नाही आहेत, पण इथले जे अधिकारी आहेत ते गेंड्याचे कातडीचे ते मात्र 100%. परंतु एक मी आपण सांगू इच्छितो की इथे डोंबिवलीमध्ये काही दिवसापूर्वी, काही वर्षापूर्वी हिरवा पाऊस पडला होता. म्हणजे महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये अशी घटना, हिरवा पाऊस डोंबिवलीमध्ये एवढं भयानक प्रसंग असताना सुद्धा कारवाई होत नाही. डोंबिवली शहर हे सर्वात जास्त गर्दीत शहर हे गणलं गेलं. अशा परिस्थितीमध्ये कालचा जो प्रकार हा अतिशय भयानक आहे. परंतु मी सांगू इच्छितो, आता राजकारण आपल्याला याच्यामध्ये करायचं नाही, पण सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब काल आल्यामुळे त्याचं गांभीर्याने याच्यामध्ये लक्ष घालतील आणि त्याच्यामुळे जे काही मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं का 6 महिन्यामध्ये या झोनसाठी योग्य तो काही कारवाई करण्यात येईल. आणि आम्ही सांगू इच्छितो की जर 6 महिन्यामध्ये याच्यामध्ये काय आम्हाला दिसलं नाही तर सर्वपक्ष सर्व संघर्ष समितीमध्ये यावेळी योग्य ती पावले त्यावेळी उचलली जातील. कारण हा सर्व जनतेचा आणि इथल्या लोकांचा प्रश्न आहे. इथे राजकारण करण्यापाहिजे, तो कसा सुटेल याकडे आपण सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे. सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे. मी पुन्हा भाजपकडे जातो, शिवसेनेकडे मी येतो, तुमच्याकडे काँग्रेसकडे. मला सांगा की जे अधिकारी आहेत ते गेंड्याच्या कातडीचे आहेत हे तुम्ही मान्य करता, मग तुमचा वचक नाही आहे, तुम्हाला घाबरत नाही, हे अधिकारी घाबरत नाही, लोकांच्या जीवाशी खेळ करतात, हे लोक घाबरत नाही तुम्हाला? नाही, नक्कीच ते घाबरत नाही. त्यांना कायद्याला घाबरत नाही, ते पोलिसांचाच प्रोटेक्शन त्यांना आहे, त्याच्यामुळे ते घाबरत नाहीत. पोलीस त्यांच्या बाजूने बोलतात. आपण काय सांगायला गेलो की तुम्ही तिकडे जायचं नाही सांगतात, याचा अर्थ पोलिसांना त्यांचा नक्कीच पाठिंबा आहे. याच्यापूर्वी जे अधिकारी आता सुद्धा तिथे आपले हा जे काय ग्लास तुटलेले आहेत, काही लोकांचे घरं काचवे तुटलेले आहेत, अशा प्रकारे पंचनामा तिथे चालू आहे. आणि आज पंचनामा करणारी मंडळी एवढी म्हणजे हे आहेत की आज सुद्धा दारू पिऊन तिथे पब्लिकने हे केलं. आमची नगरसेविका सुनीता पाटील तिकडे गेल्या की पंचनामा करणारी मंडळी आहे ही आता दारू पिऊन तिथे आहेत. आज एवढी घटना घडून सुद्धा जर अधिकारी वर्ग किंवा असंच होत असेल तर ह्या अजून काय केलं पाहिजे? महाराष्ट्र सन्माननीय मुख्यमंत्री मंत्री सगळे येऊन गेले, याचं गांभीर्य या लोकांना नाही का? तर हे सुद्धा एक मोठी अजूनही हॉस्पिटलमधून पैसे घेतले जातात. कालच मी एका मुलाला वासना आय केअरमध्ये नेलं होतं. तिथे मी गेल्यानंतर माझ्या आधी त्या मुलाने 15,000 रुपये हॉस्पिटलसाठी जमा केले होते. सरकारने कुठलेही यांचं नियोजन नाही आहे आणि ह्या घोषणाच्या व्यतिरिक्त काही नाही आहे. आज नुसतं पॅकेज देतात, हे नेते येणार पाहणी करून जाणार, त्याच्या व्यतिरिक्त काय नाही. कारण आता वाघ आणि शेळीची लढाई चालू आहे.
त्यामुळे इथे महापालिकेमध्ये यांची सत्ता आहे, सेना BJPची आज 20 वर्ष सत्ता आहे, त्यामुळे यांच्या घोषणेच्या व्यतिरिक्त आहे आणि ह्या इथल्या नागरिकांना, इथल्या मतदारांना त्यांनी गृहीतच धरलेलं आहे की पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळे ह्या घोषणा ह्या कागदोपत्रीच राहणार आहे आणि त्याची तुम्ही 8 महिन्यांनी बघा, 6 महिने बघा, तेच अत्यंत धक्कादायक माहिती आहे. हे संघर्ष समितीचे नेते आहेत, ते म्हणतात की पंचनामा करताना जे कर्मचारी आले ते दारू पिऊन पंचनामा करतायत. दुसरे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत, ते म्हणतात की हॉस्पिटलमध्ये पैसे घेत आहेत. म्हणजे काल मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी व्हिजिट केली, संपूर्ण महाराष्ट्रात या घटनेचे गांभीर्य संपूर्ण महाराष्ट्राने घेतलं आणि त्याच ठिकाणी आत्ता मात्र हॉस्पिटलमध्ये पेशंटसाठी उपचार करताना, रुग्णांवर उपचार करताना, जखमींवर उपचार करताना पैसे घेतले जात आहेत. आणि पंचनामा होत असताना, ज्याचं घर तुटलं आहे त्याच्या घराचा पंचनामा करत असताना दारू पिऊन कर्मचारी पंचनामा करतायत. मी चर्चा सुरू ठेवणार आहे. मी चर्चा करणार आहे की या प्रकारची जे सरकारचं नियंत्रण, प्रशासनाचं जे कंट्रोल असायला पाहिजे तो का दिसत नाही आहे. एवढे मोठं प्रशासन कसं काय झालं, यांना भीती कुणाची नाही आहे.